अस्सलाम वालेकुम. विविध भटकलीसचे प्रोग्राम आमने सामने तर तुमचो सामाचो इस्तकबाल अशे. आज आमचे खुशनसिबी की आमचे सरीन एक इसली आमच्या कौमाची दुख्तर वाटे जे कोण गल्फ कंट्री तर रावन आपले खिदमात देवन आमचे कौमाचे आनी मिल्लताचें नांव भल्ली मशहूर केली ती सिर्फ एक डॉक्टर चेडवाची डॉक्टर कस न्हय बल्कि आमचे कौमाचे एक मशहूर खादिम जनाब मरहूम जफर अली मुअल्लिम साहेब ची दुख्तर जावन राहता. आज आमी तिजे सरीन तिजी प्रोफेशन बारात आनी तिजी जिंदगी बारात आनी तेंचे तजुर्बात बारात जापयो. डॉक्टर वसीमा तुमचो इस्तकबाल अशे. मैं सामान पहिला तुमचे कडेन पुसूं चाहता की तुमची जे कोण ती स्टडीज अवलीन स्टडीज खंय जाली आनी आसले तुमी MBBS आनी पोस्ट ग्रॅज्युएशन खंय केल्लें आनी तुमी तुमच्या कामा बारात तुमी ओमान कितना गेल्ले आनी कितली वर्सां तुमी थिंगा काम करता वाटे हेजे बारा जराशी आमकां सांगला निकेश. वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकात. म्हजी स्कूलिंग एक्चुअली अप टू 7th स्टँडर्ड मैं बॉम्बे भितर जाल्ली आनी 7 to 10 स्टँडर्ड मैं औरंगाबाद भितर सेंट फ्रांसिस DCL हाय स्कूल भितर जाल्ली. तेजे मग 11th-12th आय रिटर्न बॅक टू मुंबई आनी ग्रॅज्युएशन एंड पोस्ट ग्रॅज्युएशन फ्रॉम ग्रांड मेडिकल कॉलेज JJ हॉस्पिटल. 1993 भितर मैं ओमान गेली आनी इट्स नाउ 29 years मैं ओमान भितर काम करते वाटे अंडर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ. एक्चुअली आई स्टार्टेड एज अ मेडिकल ऑफिसर इन रॉयल हॉस्पिटल पीडियाट्रिक्स एंड मैं थिंगा 10 वर्षे काम केली एंड देन बिकॉज ऑफ फॅमिली इश्यूज शिफ्टेड टू जनरल मेडिसिन इन अंडर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ and since last 4 years मैं head of the इति हेल्थ सेंटर काम करते वाटे and also I'm a part of a member of Central COVID Committee, Directorate General Health Services, Muscat. तुमचे वाली साहेब जे कोणते वाटे गव्हर्मेंट जॉब भितर होते आणि तेन्ना अलहमदुल्ला बल्ली मुद्दसर थिंगा एज अ डेप्युटी सेक्रेटरी आणि अलग अलग डिपार्टमेंटात काम केले. तिशी तुमची भावडेको आसले बल्ली तालीम याफ्ता वाटे डॉक्टर नाही लेकिन तालीम याफ्ता वाटे तुमकां कोणा अशी तुमच्या बापाचे जे कोणते तुम्ही काम करते होते तेजे कंटिन्युएशन करूचे या तिथले काही जॉब तर वसूचे काही इसलो काय ख्याल आयला. आमचे बापा आज सर आमकां एकू चीज फोर्स केला की आपूण का जालो तुमी जा देन आपले आपले चॉयस आपले आपले मुस्तकबिल यू पीपल डिसाइड म्हणून केले आनी तशीकच मेको आज सा म्हजी चेडवां उपर फोर्स केलें की मी डॉक्टर जाला आनी म्हजी चेडवेको डॉक्टर जावचे. म्हजी तिनूय पुते अल्हम्दुलिल्लाह इंजिनियर्स वाटे आनी चाहती होती म्हजी दू डॉक्टर जावं मतलब ती डॉक्टर जावन चालला सो शी वेंट फॉर डेंटल ग्रुप. एक आम चीज अशें का पुतलान आमच्या गांवांत खास करून तुमी रावचे हिंगा मस्कत ज्यादा तर आनी गांवांत येवचे कम इशे आमच्या गांवांत आमी पळयता की अक्सर अबुल्ला भितर आनी नौजवान चेडवां भितर इवन 30s आनी 40s आसली मनशां भितर ADHD, थायरॉयड, हार्मोनियल इम्बॅलन्स आनी हार्ट प्रॉब्लम्स आनी खास करून ब्रेस्ट कॅन्सर वगैरे भल्ली पळोवंक मिळतात. फुडें इतलीशे चीजो जाती नव्हती. हेजो मेन रिजन का खेका हे हो एनवायरमेंट हेजेन जाता का या आमचे खाणे जे कोणते आजकाल आमी पळयता आमी जंक फूड आनी फास्ट फूड आनी असले चीजो खाता हेजेन जाता का या आमचो लायफस्टायल जे कोणते अशें येता हेजेन असले ही चीजो जाते अशें. पूरा फॅक्टर्स कॉन्ट्रीब्यूट जाता. फूड, लायफस्टायल, लॅक ऑफ एक्सरसाइज एज वेल एज जेनेटिक. इथं फूड भितर काय आता युजली आजकाल भली जंक फूड अवेलेबल अशे अँड फिजी ड्रिंक्स तेजे भितर तेन प्रिझर्वेटिव्स ॲड करतात, आर्टिफिशियल फ्लेवर्स ॲड करतात आणि ते इसलीशे चीजो ॲड करच्यान पळय तेंची इन्सुलीन तेजे भितर इन्सुलीन हॉर्मोन लेवल ज्यादा जाता आणि ते जावच्यान हे जी PCODs आणि ADHD जाता. अलॉंग विथ दॅट आजकालचो लायफस्टायल को डिफरंट जाला हा. इट्स टेक ओरिएंटेड. सो चेडवे अक्सर वतात मोबायल्स उपर
they go for, and even schools also, they go for online training, online teaching. तसं ते अक्सर चढ़वे का आता, नॉट ओनली इट इज ओनली टीचिंग, तेन डिफरंट गेम्स पुरा ते पलू सुरू करतात आनी तेजेन एक्सरसाइज आनी फिजिकल एक्टिविटी कम जाता. आता लॉट्स ऑफ भली फोन यूज करून नॉट ओनली इट इज लॅक ऑफ फिजिकल एक्टिविटी, इवन मेंटल स्ट्रेस आनी मेंटल सायकोलॉजिकल इश्यूज को येवंक लागला हा. तसं इट इज, आय विल नॉट से एकच चीज, लायफस्टायल मॉडिफिकेशन जरुरी अशे, बॅलन्स डायट जरुरी अशे. आनी मी हे सांगे नाही की तुम्ही फोन बंद करा, फोन इस्तेमाल करा, बट इट इज फॉर दी पॉझिटिव्ह एस्पेक्ट्स, नेगेटिव्ह एस्पेक्ट्स घेन नाकात. केका बलान आय कांट से टेक डोर विथ तुम्ही डोंट यूज, यू हॅव टू यूज, यू हॅव टू बी विथ द ट्रेंड, गोईंग ट्रेंड नाव. तसं मी काय बोलतो, तुम्ही यूज करा, चढवे को यूज करू का. नॉट ओनली आय विल नॉट से एज्युकेशन इवन फॉर एंटरटेनमेंट पर्पज, बट हर चीजे भितर जशी लिमिट राहता तशी लिमिट रावकात. तेजे सरी यू गो फॉर एक्सरसाइज, यू गो फॉर प्लेइंग, यू गो फॉर बॅडमिंटन, यू गो फॉर फुटबॉल, वॉट एवर कोणते बीन गेम्स असे तेजे भितर को इक्वली पार्ट घेऊन रावकात. सही आपलं तुम्ही. दुसरे काय कसलान आला आता 1.5 ते 2 वर्ष झाली आम्ही कोरोना सरीन जे कोणते फाईट करते वाटे, आणि अल्हम्दुलिल्लाह आम्ही पडलो होतो. आमचे जे कोणते राबिता तर्फीन आणि हेजे तर्फीन प्रोग्राम झाला. मग तुमचेको आसले भले सुगड जे कोणते आसले काय बोलतात एका ॲडवाईस आणि हे होते, मी तेजेन भल्ली आसले इम्प्रेस झालो, आणि तेकोच रिझन की मी तुमच्याकडे आज इंटरव्यू घेऊन आयलो. खास मी पडलो होतो 2 डे, आणि भले सुगड तरीकान तुम्ही आसले एक्सप्लेन केले होते. येता जे कोणते असे अल्हम्दुलिल्लाह कोरोनाची सेकंड वेव येऊन गेली. येता अशी बोलतात अल्लाह न करो इतली बिजिको येवो, आणि आसले ही बिमारी आसले दुनिया टुकून आसले जल्द मिटो, आणि आसले आम्ही एक नॉर्मल लायफ जियो. येता नेक्स्ट इन्शाल्लाह अगरशी इतले काही हे येता तरी आमकां का प्रिकॉशन घेवं नाकास, आणि आसले तुमचे हेजे बारात आसले खास करून आमची आबुल्ल्या आणि आमची चेडवां आणि आमचे जे कोणते हे वाटे तेंचे सबब आसले का तुमची एडवायस अशें. मी बोलता येता आम्ही कोविड एरा भितर वाटेत, कोविड आमचे सरीकच येता, वी शूड ग्रो विथ द कोविड. आम्ही सांगू की नाही कोविड गेलो, कोविड आयलो, एवरी सेकंड इयर आम्ही न्यू म्युटंट जीन येता, जशी येता आम्ही ते ओमनिक्रॉन असे. तो द बेजीक जे प्रिंसिपल्स असे जशी वॉशिंग हँड्स, कीपिंग डिस्टन्स अँड अवॉइडिंग क्राउडेड प्लेसेस, आणि हे स चीजो जे बेसिक असे ते आम्ही फॉलो करूकात. अलॉंग विथ दॅट केका बला न्यू जीन म्युटंट्स येते राहतात, न्यू जेनेटिक कोविड वेरियंट्स येते राहतात. तर असं जरूर असे वॅक्सीन जरुरी असे. वॅक्सीन घेतल्यान चान्सेस राहता की जे काही कॉम्प्लिकेशन्स जावचे राहता ते भली मिनिमल राहता, आणि जे काय बोलतात व्हेरी लो लेवल उपर इन्फेक्शन अगर जालांको येऊन वता विथ माइल्ड ट्रीटमेंट कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करूं जाता. तसं म्हजी खास करून म्हजी कोमाची भावडे बन्यान चेडवां समज खास करून एडवायस अशें की तुमी क्राउडेड प्लेस अवॉइड करा, वेअर मास्क. मास्क इज नॉट फॉर द पेरेंट्स ऑर फॉर द पुलीस टू गेट अफ्रेड, मास्क इज फॉर युअर ओन प्रोटेक्शन. आणि हँड वॉशिंग करते राहा, यूज हँड सॅनिटायझर्स, अवॉइड वॉट इज दॅट crowded places. These are the small basic principles which we should follow to prevent COVID, spread of COVID in our community. हाम आणि जरुरी सवाल काय पुसतात आमच्या गावात जे कोणते असे एक निक्को हॉस्पिटलाची भल्ली कमी अशी, आणि आसले आमचे डॉक्टर्स जे कोणते वाटे खास करून चाहे आंबोले जावं चाहे आबुल्यो जावं भल्ली निक्की डॉक्टर्स वाटे आमचे कडेन, भल्ली स्पेशलिस्टको वाटे भल्ली आसले आल्ला आसले तेंच्या हातात शिफाको दिला ते, आणि भल्ली भले दुबय जावं, जिद्दा जावं, मस्कत जावं, बिजी इंडियाचे दुसरे पार्ट्स भितर जावं भल्ली आनी कामको केला हा. लेकिन जे करतात ते रिटायर जावन येतात 50-60 जाल्यार मग रिटायर जावन येता, तेन्ना आमच्या गांवांत रावंक मागीना. अक्सर ह्या तरेन आसले मोगलोर सेटल जातात, तरी बेंगलोर सेटल जातात. आमकां आसले आमची डॉक्टराची रहनुमाई खास करून यंग डॉक्टर को खास, आणि जे कोणते एक्सपिरियन्स डॉक्टर को खास. आमच्या गांवात को मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल नाही, एक अहम जरूरत ही समूह बलते वाटेत का करतात म्हणून अजून कोणी एक खास करून हे केलं आहे, लाईफ केअर म्हणून सुरू झाला हा ते कोणतं डे केअर सेंटर म्हणजे खारकरना अल्हम्दुलिल्लाह तो तेटली आमची जरुरते मुताबिक आसले तो हे झाला आहे. आता तुम्ही जे कोणते आसले तर 30 वर्ष थिंगा वाटेत अल्हम्दुलिल्लाह आपली खिदमत देते वाटे. तुमचो काय मग वचून आसले अशी काय प्लॅन अशी का आता इन्शाल्लाह एक आज चुकून 5-7-8 वर्सां माग आसले गांवांत येवन
एक आमची बल्ली ख्वाहिश आहे का बद्दल आमची डॉक्टर सिंगर हांव खास करून हांव बुल्ल्यो आतां वाटे हिंगा आयला आमची डॉक्टर नुरलामीन साहेब वाटे त्यांची वायफ जी कोण तेवढे तिको आसले अशी खिदमत देते वाटे तिको तर जरा सुजान जाली ते आनी आसले गांवाची डॉक्टर आमचे तर बल्कि ना बराबर वाटे दुसरे डॉक्टर येतात एवरी वीक येतात तेंको आसले निक्के पर्यंत पेशंटां पळतात अशी आमची डॉक्टर आमच्या गांवांत झालं आमच्या गांवांत बरी फायदा जावंक शकता तातूंत मी तुमचे कडेन हे पुसूं जाता की मग इन फ्युचर तुमचो काही अशी काय प्लॅन असे का गांवांत येवन काही अशी आमची कौमात सबब आसले काही करूचो अशी प्लॅन असे का ॲक्च्युली आमचो म्हजो प्लॅन कसो होतो की मी आमचे चेडवाचें पोस्ट ग्रॅज्युएशन जाला मागीर आय वील शिफ्ट टू भटकल लेकीन आमचे चेडवें पोस्ट ग्रॅज्युएशन आनी फ्रांस आनी कॅनडा वचून करून आयले अँड दे शिफ्टेड बॅक टू मस्कत दॅट इज द इश्यू की मी गांवां आयलें बट म्हजी जरूर ख्वाहिश अशें की इंशाअल्लाह आनी करीबकच मी गांवां येतली आनी आपली कम्युनिटी सबब सर्वीस देतली इंशाअल्लाह इंतजार राहतलो ह्या बद्दल तुमचे असले डॉक्टराची खास करून आमचे कौमा सबब जरूरत आहे सिर्फ एकच न्हय आतां मी शिमार डॉक्टरा कडेन दाखलो होतो शिका म्हणून एक धाकलोशी व्हडली व्हडलोसो न्हय एक 30-40 बेडाचो अगरशे आमच्या गांवांत आमचोच एक निको मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल एका वेळेस स्कॅनिंग करूंक जाल्यार आमकां दुसरे कडेन वचूंक पडटा बीजी काही जर अशी एक व्हडलो फ्रॅक्चर जालो काही तरी एक्सिडंट जालो तरी आमी हिंगा गांवां सबब कोणतें हे ना एक गव्हर्मेंट हॉस्पिटलां व्हरता एक थिंगा करता कुंदापूर वसा मोगलूर वसा म्हणून हे करता हेजें नासल्यार आमकां भल्लिकच आसले जे कोण ते तकलीफ जाता अशें हेका लागून भल्ली सर कोवीड तेमारको पडले अशी एक्सिडंट जालो या तरेन कोवीड हे जालो वाटेर व्हरतलींकू मनशाची मौत जाली हेजें नासले खैर जिंदगी मौत अल्लाह हातात लेकिन आसले आमी कोशिश करूं की अगर आमचे कडेन अशी डॉक्टरे वाटे या आमचो एक इंतजाम अशे तरेन न सिर्फ आमकांकू फायदा जातले आसपासची पडोसची मनशांकू फायदा जातले दुसरे काय बसलां आखिर तर मी तुमचे कडेन पुसूं जाता का बसलां आतां नेक्स्ट जे कोण जनरेशन वाटे नवे जे कोण डॉक्टर जावचे आता या फर्दर स्टडीज करचे तेंचे सबब तुमकां काय एडवायस आहे आतां हे टायमार आसले कोणती फिल्ड घेतल्यान आमकां आसले भल्लिकस हें जावंक शकता आनी न सिर्फ डॉक्टर बल्कि दुसरी फिल्ड भितर को आसले आतां तुमची चेडवें जे कोण ते इंजिनियर जाले हेजे सबब आसले कोण ती फिल्ड या डॉक्टरा भितर आसले कोणती जे कोण ते आसले स्पेशलिटी आतां आजकाल भितर भल्लिकस आमकां हेजे सरीन आसले आमकां फायदा जावंक शकता एवरी फील्ड आपलो इम्पॉर्टन्स ठरवता एवरी फील्ड मैं सांगूंक शकेना की हो इम्पॉर्टंट मगर आतां जो कोवीड एरा जाता अशें देर इज डिपार्टमेंट ऑफ इन्फेक्शस कंट्रोल एंड सर्वेलन्स आनी बीजी काय अशें आय विल नॉट से लायक ताचे जो आमच्या गांवाचे हालात अशे जे लेडीज जे वाटेत I would prefer कि दी अबुली चेडवें खास करून when they go for medicine, they can go for obstetric and gynecian. कि का बोलन हिंगाकच न्हय मैं ओमान भितर काम करता there is a chance that अबुली doctor, अबुली patients they prefer अबुली doctor. Not only obstetric and gynecology, they तोकडे issues रहता कि they can open up and tell to a lady doctor only. So मैं चाहतली कि आमची ladies young girl generations आगे बढ़ून medicine घेणूक आज and they can choose whatever specialty make and specific बोलना कि हे कस घेऊन का because as I said every specialty has its own importance मगर आमच्या गांवां सबब एखादे कोणी ऑब्स्टेट्रिशियन एंड गायनेकोलॉजिस्ट जातात आनी ज़्यादा निक्के अशे मगर इवन एज अ जनरल फिजिशियन ऑल्सो इट्स वेरी इम्पॉर्टंट के का जरूरी अशें की आमची आबुली आमी हेल्प करूं काज के काय खास करून आमची आबुल्यो के का बोलान दे कॅनॉट आमुले डॉक्टरा कडेन तांकां वचून हर चीज आपली कंप्लेन सांगू शकेनाय तांकां आबुली डॉक्टर आसल्यान तांकां बरी कम्फर्टेबल जाता इवन कम्युनिकेशन इज वेरी इजी त्या सबब इंशाल्लाह मैं उम्मीद करता कि आमची न्यू जनरेशन दे गो इन फॉर मेडिसिन नॉट की स्पेसिफिक अप्रोच हेजे सबब तेजे सबब बट आमची कम्युनिटीची खिदमत सबब आनी आमची आबुल्या सबब आसान जावच्या सबब ती म्हजी दिली ख्वाहिश अशी बल्ली मुफीद आनी कारमत जापणी जे कोणते आमचे कौमा सबब सांगले तुमी उमेद अशे के आनी मैं अल्लाची जात उपर आनी उमेद दवरता की इंशाल्लाह जल्द आमच्या गांवांत आसले एक निक्को मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल जातलो फावसे में बीजी 1-2 डॉक्टर आडको जातलो आनी जिम्मेदार आडको हेजे बारात आसले सांगतलो वाटे खैर उमेद अशें ते जाता सर तुमी थिंगा आडको रिटायर जावन येवन थिंगा तुमी तेजी पार्ट जातली आनी आमकां बरी ख्वाहिश आहे की तुमचे इसली जे कोण ते अगर एक 4-5 गावी डॉक्टर आनी डॉक्टरांनी आमच्या गांवांत येवन आपली खिदमत दिलान आमची कौमा सबब भल्लिकच फायदामंद जावंक शकतले आनी हेजे नासले न सिर्फ फायदा जातले बल्कि दुसरी जे कोण ती नवी जनरेशन अशे तेंकांकू आसले इन्स्पिरेशन आनी एक हे मिळतले कॉपसला हाले आमी अगर डॉक्टरी करून आमच्या गांवांत आसले काम केलान जे कोण ते अशे आमच्या कौमाकू फायदा जावंक शकता आनी तेंकांकू आसले जे कोण ते एक भल्लिकस एक हे मिळू शकता म्हणून
खैर मैं तुमचो व्हडलो शुक्रिया अदा करता. तुम्ही म्हजी जे कोण ते असे एक रिक्वेस्ट उपर म्हाका आपवले आनी इंटरव्यू दिले तुमचे आनी तुमचे जे कोण ते हस्बंड वाटे तेंचो शुक्रिया अदा करता. तुम्ही हालांकि भले बिझी होते लेकिन आपलो वखत काडले आनी आसले वी द भटकलीस जे कोण ते आसा आमचो प्रोग्राम आहे आमने सामने ताका टायम दिले. तुमचो भल्ली शुक्रगुजार वाटे. आखिर भितर मैं तुमचे सबब दुआ करता की तुम्ही आपली जे कोण ती फील्ड वाटे ते तर कामयाब हमेशा कामयाब राहो आनी आसले तुमची चेडवेको जे कोण ते तुमचे जे कोण ते बापा होते जे कोण ते कौमाची खिदमत केले आनी तुमची चेडवेकोय तर अल्हम्दुलिल्लाह व्हडले इंजिनियर आनी बिजेकले धुको डॉक्टर जाते वाटे तेंको आसले म्हाका वचून कौमाची खिदमत करो. भली भली शुक्रिया तुमचो. मैं अब्दुल बासित इक्केरी वी द भटकलीस तर्फीन आमचे जे कोण ते आसले मिडिया पार्टनर करावली न्यूज KNN तर्फीन तुमचो भल्ली शुक्रिया अदा करता आनी उमीद करता की आयंदाको तुम्ही आसले आमचो सपोर्ट करतले इंशाअल्लाह तुमचे कॉन्टॅक्ट जर राहता. शुक्रिया. शुक्रिया.